पाचूची अंगठी नक्की कोणी घालावी बरं, या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं सोपं सरळ आहे. ज्यांचा विचारांचा गोंधळ होतो, हे करू की ते करू, ज्यांना काल्पनिक भीती वाटत राहते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, लहान सहान गोष्टीवरून ज्यांना मनस्ताप होतो, चित्त एकाग्र होत नाही, कुठल्याही एका गोष्टीवरती फोकस करायला त्रास होतो, सतत अस्थिरपणा, चिडचिडपणा असं जाणवतं. त्याचबरोबर ज्यांना अल्सर, अपचन, आतड्यांचे विकार, पित्तविकार, मस्तकातील मज्जातंतूचा दाह होणे असे त्रास असतात, त्या सगळ्यांना पाचूच्या शांत आणि हिरव्यागार वैश्विक लहरींनी महिन्याभरातच आराम जाणवू लागतो. पाचूला पन्ना सुद्धा म्हणतात. एम्ब्रल्ड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, अशी त्याला वेगवेगळी नावं असली तरी हा पाचू बुद्धिवंतांसाठी भाग्यकारक रत्न मानलं गेलेलं आहे. पाचू हे रत्न विद्यार्थी वापरू शकतात. शिक्षक, लेखक, पत्रकार, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, IT आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्ती, व्यापारी, खास करून मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात काम करणारी लोक पाचू वापरूही शकतात आणि त्यांना पाचू लाभसुद्धा देतो. कारण मुळातच पाचू हे बुध ग्रहाचं रत्न आहे. आता बुध हा जो ग्रह आहे तो बुद्धीचा कारक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलण्याचा कारक आहे. ज्यांना बोलण्याच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे किंवा ज्यांचं फील्ड कन्सल्टेशनचं आहे, बोलण्याचं आहे, अशा लोकांसाठी हे रत्न मदत करतं. पाचू रत्न धारण केल्याने व्यक्तिमत्व आकर्षक होतं, दुसऱ्यावर छाप पडते. हिरवा रंग शरीरात भिनला की पिवळ्या रंगाचा दुष्परिणाम कमी होतो आणि तामसीपणा जाऊन उष्णता कमी होते. बुध हा ग्रह विचारांचं व्यक्त स्वरूप लिखाणाच्या आणि बोलण्याच्या माध्यमातून दाखवतो, बरोबर. म्हणूनच लिखाणाचं किंवा बोलण्याचं ज्यांचं काम आहे त्यांच्यासाठी हे रत्न भाग्यरत्न आहे. तसं तर कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा बुधाचं हे रत्न लाभ देतं. मंडळी, आत्तापर्यंत आपण 2-3 गोष्टी इथे पाहिल्या. एक म्हणजे पाचू रत्न कोणी वापरायचं, तर त्या संदर्भातले व्यवसाय आपण बघितले, फील्ड बघितलं की कोणत्या क्षेत्रातली लोक पाचू रत्न वापरू शकतात, राशी पण पाहिल्या. पण या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये बुधग्रह दुर्बल असेल तर ज्योतिषी पाचू वापरण्याचा सल्ला देतात. खरं तर कोणतंही रत्न वापरण्याआधी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. भलेही मग तुमचा व्यवसाय काहीही असू द्या, नोकरी काहीही असू द्या, किंवा तुमची रासही कुठलीही असू द्या, सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण की ते रत्न तुम्हाला लाभणार आहे की नाही हे तुमच्या वैयक्तिक कुंडलीत बघूनच सांगता येतं. कारण या सगळ्या रत्नांचा उपयोग आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. जसा पाचूचा उपयोग आम्लपित्त, जळजळ, करपट ढेकर येणं, सतत घाबरणं, हृदयाची धडधड वाढणं, या सगळ्याशिवाय कानात आवाज येणं, रक्तदाब इत्यादींच्या ज्यांना समस्या आहेत त्यांना सुद्धा पाचू